सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 39वा आज बघूया. पृष्ठ क्रमांक आहे 167. नको जाऊ विलायतेस, येथे आहे सर्व काही. कोल्हापूर येथील श्रीधर गोविंद काळे हे जातीने चित्पावन ब्राह्मण. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. ते इंग्रजी शाळेत शिकले, मॅट्रिक पासही झाले, परंतु इंटरच्या परीक्षेत मात्र नापास झाले. एकदा वर्तमानपत्र वाचता वाचता त्यांनी केसरीमध्ये ओयामा आणि टोगो ह्यांचे चरित्र वाचले व जपानमध्ये जाऊन यंत्रविद्या शिकावी अशी स्फूर्ती त्यांना मिळाली. जसा टोगो ओयामाने जपानचा अभ्युदय घडून आणला, त्याप्रमाणे आपणही भारताचा उद्धार करावा असा विचार त्यांच्या मनाने केला. परंतु परदेशात जाणार कसं? त्यासाठी भरपूर पैसा हवा, तो तर नाही. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, कुणाकडून मदत मिळण्याची देखील आशा नव्हती. अशा विचारातच ते एकदा त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी भंडारा येथे गेले. तो मित्र तेथील मनरो हायस्कूलमध्ये शिक्षक होता. श्रीधरांनी आपल्या मनातील विचार मित्रास बोलून दाखवला. मित्राला त्यांचं म्हणणं पटलं. तो काळेंना म्हणाला, तुझी कल्पना उत्तम आहे खरी, पण पैशाची व्यवस्था काय? पैशाशिवाय हे शक्य नाही. दरिद्री माणसाने केवळ इच्छाच कराव्या, कारण प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याची सगळी स्वप्ने ही मनोराज्यच ठरतात. हे बघ श्रीधर, इथे उन्हाळा आहे, त्यामुळे निष्कारण येथे वेळ घालवण्यापेक्षा आपण कोल्हापूरला जाऊया. दोघे कोल्हापूरला जाण्यासाठी गाडीत बसले. प्रवासामध्ये शेगाव स्टेशन लागले. तेव्हा दोघांच्याही मनात विचार आला की शेगावला जाऊन तेथील प्रख्यात संत श्री गजानन महाराज यांचे दर्शन घ्यावे. त्याप्रमाणे दोघेही शेगावला उतरले. तिथल्या पोस्ट मास्तरकडे सामान ठेवून मोठ्या आतुरतेने ते महाराजांच्या मठात आले. महाराजांना नमस्कार करून दोघेही त्यांच्या समोर बसले. श्रीधर काळेंच्या मनात असलेला परदेशी जाण्याचा विचार महाराजांनी जाणला आणि ते त्यास म्हणाले, अरे वेड्या, तू परदेशात जाण्याचा विचार मुळीच करू नको. सर्व काही येथेच आहे. भौतिकशास्त्रात काही अर्थ नाही. त्यापेक्षा अध्यात्मविद्येत लक्ष घाल, म्हणजे कृतार्थ होशील. महाराजांच्या ज्ञानाने श्रीधरच्या चित्तामध्ये विचारक्रांती झाली. महाराजांचे शब्द म्हणजे नुसत्या बाराखडीतील अक्षरं नव्हती. ते ईश्वर मुखातून आलेले शब्द ब्रह्म होते, जे परिवर्तनाची क्षमता राखतात. आपल्या शब्दात तेवढी ताकद नसते. महाराजांचा एक एक शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य, कारण ते प्रत्यक्ष ब्रह्म होते. त्यांचे शब्द मौनातून उमटलेले, साकारलेले, आत्म्यात शक्ती ओतणारे व चैतन्याचा साक्षात्कार करणारे होते. महाराजांच्या बोलण्याने श्रीधर काळे यास कोल्हापूरचे एक साधू आठवले. ते साधू म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून कोल्हापूरच्या कुंभार गल्लीतील स्वामी श्रीकृष्ण सरस्वती होते. या महापुरुषांच्या अवतार कार्याविषयी माहिती स्वतंत्रपणे पुढे दिलेली आहे. तसेच हेही गुरुमूर्ती भक्तांसवे भाषण करती, ह्याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना. असे श्रीधर आणितामनी महाराज बदले गरजोनी, हिंदुस्थाना सोडूनी उगाच कोठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य, तेव्हाच होते येथे जनन. ह्या भौतिकशास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. ते योगशास्त्र येते ज्याला, तो न मानिया भौतिकाला. योगशास्त्राहून भला अध्यात्मविचार श्रेष्ठ असे. तो जमल्यास करून पाही, कोठेही ना जाई येई. ऐसे समर्थ बोलता पाही श्रीधर चित्ती आनंदला. श्रीधर काळेस महाराजांच्या बोलण्याचा उलगडा होईना. त्याच्या मनात
हिंदुस्थान सोडून जाण्याचा विचार येताच महाराज त्यास गरजून म्हणाले, हिंदुस्थान सोडून उगाच कुठे जाऊ नकोस. अनंत पुण्याईने ह्या देशामध्ये जन्म मिळतो. भौतिकशास्त्राहून योगशास्त्र श्रेष्ठ आहे आणि त्या योगशास्त्राहून अध्यात्म विचार श्रेष्ठ आहे. तो अध्यात्म विचार तुला जमल्यास करून पहा आणि आता कुठेही फिरू नकोस. महाराजांचे बोलणे ऐकून श्रीधरच्या सर्व शंकांचे समस्यांचे निराकरण झाले आणि तो खूप आनंदून गेला. एवढ्यावरच महाराज थांबले नाहीत, तर पुढे म्हणाले, महाराज म्हणाले, या ठाई तुझा अभ्युत्थय होईल पाही. कांता वाट पाहते गेही तुझी कोल्हापुराला. जा आता मित्रासहित आपल्या कोल्हापुराप्रत. त्याचे पुढे झाले सत्य, श्रीधर लौकिका चढले हो. संतान वाचून इतर कोणीही विचार परिवर्तन करू शकत नाही. संतांना सत्य कळते. आपल्या भक्ताचा अभ्युदय कशात आहे हे महाराजांनी जाणले आणि त्यास सांगितले की तुझा भाग्योदय विदेशात नव्हे तर येथेच आहे. तू आता तुझ्या मित्रासोबत कोल्हापुरास परत जा. तुझी पत्नी तुझी वाट बघत आहे. खरोखर संतांना माऊली म्हणतात ते काही उगीच नाही. आपल्या भक्तांचे हित कशात आहे हे जाणून त्यास ते मार्गदर्शन करतात, सांभाळतात आणि त्याच्यावर कृपा करून त्याची नौका भवसागरातून तरून नेतात. ते आपल्या भक्तास अपमार्गाने जाऊ देत नाहीत. श्रीधराची पत्नी त्याची वाट पाहत आहे हे महाराजांनी ओळखले. महाराजांना भक्तांची किती काळजी आहे हे यावरून वाचकांच्या लक्षात येईल. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्रीधर त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून राहिला. महाराजांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी होते. त्या आशीर्वादाच्या बळावरच त्याचा भाग्योदय झाला. श्रीधर BA MA झाले व शिवपूर येथे सिंध्यांच्या राज्यातील कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल म्हणून नियुक्त झाले. ज्यांचा संतांवर विश्वास आहे, त्यांच्यावर श्रद्धा आहे, त्यांच्या भाग्याला खरोखरच तोटा नाही. संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर. त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा. पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला म्हणून वृत्तीत फरक पडला. खरे त्याचं शोधावया. हे पीक संतांचे याच देशी यावयाचे. वृक्ष नंदनवनीचे अन्य ठाईन येती हो. श्री गजानन महाराज विदेही जीवनमुक्त स्वयंभू अयोनी प्रकट झालेले पूर्ण अवतारी संत होते. तरीही त्यांच्यात किती राष्ट्रप्रेम होते हे कळून येते. त्यांनी आपल्या शब्दातून ह्या देशाचे महात्म्य प्रकट केले आहे. आपल्या पाठीशी अनंत पुण्याई पाहिजे तेव्हा कुठे या देशात जन्म मिळतो, अन्यथा नाही. हे महाराजांचे उद्गार आहेत. त्याला कोणतेही प्रमाण आवश्यक नाही. जर आपल्याला ब्रह्मनिष्ठ महाराजांचे म्हणणे पटत नसेल तर मग मात्र आपल्या करंटेपणाला काहीच उपाय नाही. आपण खरोखरच भाग्यवान आहोत की या भारतभूमीत आपला जन्म झाला असे प्रत्येकाने मानले पाहिजे आणि स्वतःचे जीवन धन्य झाले ह्याची जाण सतत अंतःकरणात जोपासली पाहिजे, अंकुरित केली पाहिजे. आपण देशाला पाहिजे तेवढे स्थान, मान आणि स्वाभिमान देत नाही. जेथे जन्माला येतो, जेथील अन्न पाणी त्यावर पोचले जातो, जेथे सुख भोगतो त्याच देशाबद्दल मात्र कृतज्ञता कृपणता बाळगतो. ह्या देशाचे ऋण कसे चुकवता येईल हा पारमार्थिक विचार सोडून केवळ पैशाच्या नादी लागतो आणि आपल्या शिक्षणाचा, आपल्यातील ऊर्जेचा फायदा दुसऱ्या देशास करून देतो. या देशाचे आपण काहीही देणे लागत नाही असा आपला भ्रम असतो, परंतु तसं नाही. आपल्या देशास आपला कसा उपयोग होईल, याद्वारे देशाची, जन्मभूमीची सेवा कशी घडेल आणि त्या सेवेमधून जीवनाचे कल्याण कसे साधता येईल याकडे महाराज निर्देश करतात. विदेशात जाऊन पैसा कमावता येईल, पण ह्या देशाचे ऋण फिटणार नाही. आपले व्यक्तिगत जीवन मात्र सुधारले जाईल. पैसा म्हणजे खरे जीवन नाही. महाराजांचा पैसा कमावण्यासाठी विरोध नाही, पण आपल्याला देश ऋण फेडता आले पाहिजे हे अतिशय महत्त्वाचे आहे. अन्यथा एका विदेही संताने हे वाक्य काय नुसते काढले असते. जीवनात देशाचे स्थान फार महत्त्वाचे आहे हे विसरून चालणार नाही. अहो, देशासाठी मरणाऱ्या वीरांना जर मोक्ष मिळत असेल तर देशाची सेवा करणारे किंवा देशासाठी जगणाऱ्या माणसांना मोक्ष मिळणार नाही काय?
देशासाठी जगणाऱ्या आणि मरणाऱ्या दोघांनाही मोक्ष आहे हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. सद्गुरूंनी श्रीधर काळे यांचे द्वारा भक्तांसाठी बरेचसे रहस्य उकलले आहे. फक्त त्यामागचा विचार सूक्ष्म बुद्धीने होणे महत्त्वाचे आहे. म्हणजे त्यांच्या शब्दातील रहस्याचे प्रबोधन आपोआपच होईल. ते श्रीधर काळेच म्हणतात, या भौतिकशास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. ते योगशास्त्र येते ज्याला, तो न मानी या भौतिकाला. योगशास्त्राहून भला अध्यात्मविचार श्रेष्ठ असे. तो जमल्यास करून पाही, कोठे न आता जाई येई. असे समर्थ बोलता पाही श्रीधचित्ती आनंदला. सद्गुरू श्री गजानन महाराज म्हणतात, भौतिकशास्त्राहून योगशास्त्र श्रेष्ठ आहे. आता भौतिकशास्त्र म्हणजे काय? तर सृष्टीतील दिसणाऱ्या किंवा निर्माण होणाऱ्या पदार्थांच्या घटकाचा अभ्यास. भौतिकशास्त्र प्रामुख्याने ज्ञात व अज्ञात अशा दोन बाबींचा अभ्यास करते. ते जगाला ज्ञात आहे म्हणजे जे माहीत आहे, आणि दुसरे जे अज्ञात आहे परंतु ते जाणले जाऊ शकते, शोधले जाऊ शकते, त्यांना भौतिकशास्त्र मानते आणि त्याचाच अभ्यास करते. परंतु योगशास्त्र त्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे महाराज सांगतात. यासाठी योगशास्त्र म्हणजे काय, ते श्रेष्ठ कसे आणि का ह्याचा विचार करणे गरजेचे आहे. योग म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी संयोग, आपल्यातील जीवाचे विश्वातील परमात्म्याशी मिलन, एकता घडून आणण्याची शास्त्रीय प्रक्रिया. त्यासाठी शास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला गेला आहे. हे देखील विज्ञानच आहे, परंतु त्यामध्ये अज्ञेयाचा शोध नाही. अज्ञेयाचा शोध आहे. भौतिकशास्त्र ज्यास मानत नाही किंवा जे नाही असे मानते आणि ते जाणलेच जाऊ शकत नाही, त्याच्या शोधाचे शास्त्र म्हणजे योगशास्त्र होय. योगशास्त्राबद्दल बरेच गैरसमज आहेत. नुसत्या दंड बैठका, आसनं यास लोक योगशास्त्र म्हणतात, परंतु तसं नाही. त्या केवळ क्रिया आहेत. बरेचसे साधक ह्या क्रियांमध्ये अडकून पडलेले आपल्याला दिसतात. नुसत्या दंड बैठकांनी शरीर पुष्ट सुदृढ करता येईल, परंतु बुद्धी विकसित होईलच याची खात्री देता येत नाही. असे निदर्शनास येते की दंड बैठकांनी शरीर पुष्ट केलेले लोक बुद्धीनेही तसेच झालेले दिसतात. योगशास्त्राचे तसे नाही. यामध्ये शरीर लवचिक तर बनतेच, पण बुद्धीही तल्लख होते. योगशास्त्रात मायेचा, अज्ञानाचा पडदा किंवा कुसंस्कार बाजूला करून परब्रह्माचे, आत्म्याचे प्रत्यक्ष दर्शन होते. त्यासाठी योगक्रिया योग्य पद्धतीने आणि भावपूर्णपणे केली जाणं जरुरीच आहे. योगशास्त्र म्हणजे केवळ स्थूल शरीराचा अभ्यास नव्हे, तर तो आत्मप्राप्तीचा, कल्याणाचा, सर्वांसाठी खुला असा प्रशस्त मार्ग आहे. योगशास्त्र म्हणजे नुसतीच कल्पना नाही, तर ते प्रत्यक्ष प्रयोग करण्याचे शास्त्र आहे. हे अनुभवाचे शास्त्र आहे. योगामध्ये बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग, कर्मयोग, ध्यानयोग, हठयोग, क्रियायोग, जपयोग, मंत्रयोग, तंत्रयोग, लययोग, नादयोग इतके प्रकार आहेत. या सर्व योगांमध्ये भक्ती, ईश्वराविषयी निस्वार्थी प्रेम, नितांत श्रद्धा या गुणांची आवश्यकता आहे. असो, या योगशास्त्रापेक्षाही अध्यात्मशास्त्र श्रेष्ठ आहे असे महाराज सांगतात. त्यासाठी प्रथम अध्यात्म म्हणजे काय हे आपण समजावून घेतले पाहिजे. अविनाशी दिव्य जीवाला भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये ब्रह्म असे म्हटले आहे आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणले आहे. कधीकधी तो भौतिक प्रकृतीच्या अंधकारात गडप होतो, तर कधी अपराप्रवृत्तीशी स्वतःचे तादात्म्य करून श्रेष्ठत्व प्राप्त करून घेतो. त्याने स्वतःच्या भौतिक किंवा आध्यात्मिक प्रकृतीत केलेल्या तादात्म्यानुसार त्याला भौतिक किंवा आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते. भौतिक प्रकृतीस एकरूप झाल्याने त्याला 84 लक्ष योनींपैकी कोणती तरी योनी प्राप्त होते, परंतु आध्यात्मिक प्रकृतीत केवळ
एकच देह प्राप्त होतो आणि तो या देहातच मुक्त होऊ शकतो. हे केवळ मानवी देहातच होऊ शकते. अन्य योनींमध्ये तशी सुविधा नाही. अध्यात्म विचारामध्ये बुद्धी केवळ आत्मरूप असते. त्यास आत्मबुद्धी असेही म्हणतात. आपण जर आत्मा आहोत तर मग देहाशी संबंधित कर्म, पापपुण्य, सुखदुःख ह्याच्याशी ह्या आत्म्याचा संबंध राहत नाही. आत्मा हा केवळ साक्षी आहे. तो कर्म करतही नाही आणि भोगतही नाही. मन आणि बुद्धी आपल्या बहिर्मुखी अभ्यासाला किंवा त्याच्या स्वभावाला त्यागून अंतर्मुख होऊन केवळ आत्म्याचाच विचार आणि चिंतन करतात. हाच तो अध्यात्म विचार. आध्यात्मिक माणूस सर्व विकारातून हळूहळू मुक्त होतो. हे बोलण्यास अतिशय सोपं, पण आचरणात अतिशय कठीण आहे. केवळ पोकळ पांडित्य येथे उपयोगाचं नाही. येथे औडंबराला स्थान नाही. आपली देहबुद्धी केवळ देहाला नटवणं, सजवणं हाच विचार करते. त्याच्या व मनाच्या पूर्ततेसाठी आपली तारांबळ उडते आणि समाधान नावाची जी वस्तू आहे ती या देहबुद्धीमुळे मिळूच शकत नाही. देहबुद्धी म्हटली की सर्व विकार आलेच, त्यात राग आणि द्वेषही आलेच. परंतु आत्मबुद्धीमध्ये जीव याला बळी पडत नाही. ते भोग, दुःख केवळ देहाचे आहेत आणि मी देह नसून देहाच्या पलीकडील सर्व साक्षी आत्मा आहे. मला देहात केवळ साक्षी रूपाने हे सर्व बघायचे आहे, असा दृढ निश्चय आणि संयम जर असेल तर आत्मबुद्धीच्या भक्तामध्ये हळूहळू परिणाम होऊन तो भक्त एक दिवस या आत्मबुद्धीने किंवा अध्यात्म विचाराने देहातूनच मुक्त होऊन जाईल. संत हे ह्याच प्रकारचे उच्च कोटीचे जीवात्मे असतात. त्यांची देहबुद्धी जाऊन त्यांच्या ठायी अध्यात्म विचार व आत्मबुद्धी निर्माण होते आणि त्यामुळे ते देहात असूनही विदेही बनतात. ते देहातच मुक्तीचा सोहळा साजरा करीत असतात. त्यांचे जीवन केवळ प्रारब्धापुरते उरलेले असते. त्यांना कर्मलिप्त होता येत नाही. ते प्रारब्धानुसार ही सर्व कार्य साक्षी रूपाने करीत असतात. न गच्छति विना पारम व्याधिरौषध शब्दतः विना अपरोक्ष अनुभवम ब्रह्मशब्दैर्न मुच्यते. विवेक चूडामणी यातील हा श्लोक आहे. ज्याप्रमाणे औषधी शब्दांच्या उच्चाराने व्याधी दूर होत नाहीत, त्याप्रमाणे अपरोक्ष अनुभूतीशिवाय केवळ ब्रह्म ब्रह्म असे म्हणण्याने मुक्ती प्राप्त होत नाही. अध्यात्म विचार म्हणजे साधी गोष्ट नाही. म्हणूनच श्री गजानन महाराज श्रीधर काळे यांना म्हणतात, तो जमल्यास करून पाही. अध्यात्म विचार करून पाहायला हरकत नाही, पण ते तितकेच कठीण मात्र आहे. अध्यात्म विचार म्हणजे औषधे फुकाची पण पथ्य लाखाचे आहे. एवढे मात्र निश्चित की ज्याला अध्यात्म विचार साधता आला तो पुन्हा जन्माला येणे नाही. तो ह्याच जन्मात मुक्त होऊ शकतो. मात्र बुद्धी देहाकडे माघारी फिरायला नको किंवा देहासंबंधीचे जे जे काही आहे तेथे तो गुंतावयास नको. म्हणजे देहाच्या बंधनात तो बांधला जाणार नाही. श्री गजानन महाराजांनी जगाला हा एक नवीन विचार दिलेला आहे आणि तो प्रत्येक मानवाने करून बघायला हरकत नाही. जरी तो पचनी पडला नाही तरी काही अंशी मन आणि बुद्धी आत्म्याचा विचार चिंतन करण्यासाठी प्रेरित होईल आणि एक वेळ तसे झाले की मग आपण त्याच आनंदात डुंबून जाऊ आणि आपला मुक्तीचा मार्ग सोपा होईल. बुद्धी म्हणजे मनाची निश्चयात्मक शक्ती होय. तेव्हा प्रथम वरील सर्व गोष्टी मनामध्ये उतरवयास पाहिजेत. त्यानंतर हळूहळू बुद्धीचे स्वरूप पालटून मोक्षाचा मार्ग साध्य करून घेता येईल. हा मार्ग महाराजांनी सांगितलेला आहे. वास्तविक यासारखे दुसरे सोपे नाही, परंतु जीवाला हे जमले पाहिजे म्हणजे झालं. आता अकोट पोपडखेड मार्गावरील श्री गजानन महाराजांच्या मंदिराची थोडी माहिती घेऊया.
श्री गजानन महाराजांनी सजल केलेली मूळ विहीर म्हणून ओळखली जाणारी आणखी एक विहीर आहे, ती म्हणजे रुधाडी आकोट पोपटखेट मार्गावरील. श्री गजानन महाराजांचे परमभक्त पुंडलिक बोकरे व बायजाबाई याच विहिरीवर भाविकांना घेऊन जात असत आणि महाराजांच्या चमत्काराचे दृश्य फल अनुभवायास देत असत. अकोलीच्या झिब्बलसिंग किसनसिंग यांच्या पुढाकाराने अकोली, अकोटखेड, रुधाडी आणि पोपटखेड येथील लोकांनी एकत्र येऊन श्री गजानन महाराज विहीर पंच कमिटी स्थापन केली. सर्वांनी श्रमदान करून या विहिरीचे सुशोभीकरण केले. त्यानंतर काही वर्षांनी भीमराव इंगळे आणि इतर 4 भक्तांनी मिळून तेथील 3 एकर जागा खरेदी केली. विहिरीचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्यात आला. श्री धार्मिक स्थळ जीर्णोद्धार समिती अकोट मार्फत होणाऱ्या या जीर्णोद्धारात हा विशाल परिसर सुशोभित केला जात आहे. येथून जवळच श्री गजानन महाराजांचे एक आकर्षक आणि भव्य मंदिर बांधले जात आहे. तसेच महाराज जिथे बसत असत ते आसरा माता मंदिर आकर्षक स्वरूपात बांधण्यात येत आहे. वड, औदुंबर असे वृक्ष लावण्यात येत आहेत. हा निसर्गरम्य परिसर शांतीवन अमृततीर्थ म्हणून उदयास येत आहे. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 40वा आज बघूया. पृष्ठ क्रमांक आहे 171. पहा श्रोते खरे संत, सांभाळिती आपुले भक्त. अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातील मुणगाव हे एक छोटेसे खेडेगाव. येथील पुंडलिक बोकरे श्री गजानन महाराजांच्या शिष्यांपैकी एक. तरुण वयातच ते महाराजांच्या संपर्कात आले. वद्य पक्षातील एकादशीला त्यांनी शेगाव वारीचे व्रत सुरू करून अखंडितपणे पुढे चालू ठेवले. त्यांची महाराजांवर अतिशय श्रद्धा आणि भक्ती होती. ते सतत महाराजांच्या चिंतनात मग्न असत. मुणगावातच भागाबाई ठाकरे नावाची एक बाई राहत होती. ती अत्यंत दांभिक अशी स्त्री होती. एकदा ती पुंडलिकाला म्हणाली, पुंडलिका, तुझा जन्म वाया गेला. तू आजपर्यंत कोणासही गुरु केले नाहीस. तू शेगावच्या वाऱ्या करतोस आणि त्या वेड्या पिशा गजाननाला गुरु मानतोस. त्याचं ते पिशासारखं गिणगिण गणात हे भजन, वेड्यासारखं आचरण हे निव्वळ ढोंग वाटतं. वाटेल तेथे खाणारा भ्रष्ट माणूस तो. अरे, विधी वाचून कोणासही गुरु करता येत नाही. म्हणून तुला सांगते की तू माझ्याबरोबर अंजनगावाला चल. आपण तेथे केजाजींच्या शिष्यांना आपले गुरु करू. गुरु हा महाज्ञानी असावा लागतो. त्याच्या अंगी तसे गुण आणि शास्त्रचातुर्य असावयास लागते. तो आपल्या भक्ताला भक्तिपंथाकडे नेणारा हवा. यातील एकही गुण किंवा लक्षण तुझ्या त्या वेड्या गजाननामध्ये नाही. तेव्हा वेळ न दवडता तू माझ्याबरोबर अंजनगावला चल. भागाबाईंचे बोलणे ऐकून पुंडलिक मनातून गडबडला, गोटाळला आणि त्याने अंजनगावला जाण्यासाठी भागाबाईस होकार दिला. त्या रात्री 3ऱ्या प्रहरी स्वप्नात पुंडलिकासमोर सद्गुरू श्री गजानन महाराज प्रकट झाले आणि त्यांनी पुंडलिकाला मार्गदर्शन केले. जातोस तरी जायवे त्वरित. त्याचे नाव काशीनाथ. तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चय. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला. लोक कानगोष्टीला कितीतरी करतात. मग ते एकमेकांचे काय गुरु होतीसाचे. नादी दंभाचाराचे तो पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान. मंत्र देतो तुझं कारण. गण गण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. महाराजांना दंभाचे वावडे आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की कान फुंकल्याने कोणीही गुरु होत नाही. ते एक दंभ किंवा ढोंग आहे. गुरु ही शिष्याची उपलब्धता असते आणि शिष्य ही गुरुची उपलब्धता असते. महाराजांनी आपल्या शिष्यांना वारंवार सांभाळले आहे. महाराजांनी शिष्यांची सोपी व्याख्या केली ती अशी की शिष्य म्हणजे समर्पण,
शिष्यांमध्ये कोणताही अहंकार, शंका कुशंका असणे त्यांना मान्य नाही. कारण अहमपणे अधोगती, समर्पणे सद्गती, मी आणि तूची संगती हाच योग. अहंता करी अलग, समर्पतेने सलग, व्यापकता आणि वेग जीवनात. अहंकारे मन खुजे, समर्पता जोडे द्विजे, दुःखाचे न उरे ओझे कोठे काही. म्हणून केले अर्पण, जैसे आहे तैसे जीवन, उपाय हा एक श्री गजानन भार्गवाचा. अहंकाराने माणूस सत्यापासून आणि शिष्य गुरुपासून विकेंद्रित होतो. अहंकार म्हणजे त्या तत्वापासून वेगळे अस्तित्व प्रस्थापित करणे होय. समर्पण करून गुरुचरणी नतमस्तक झाल्यावर खरा शिष्य जन्मास येतो आणि खरा गुरु उपलब्ध होतो. तेथे खऱ्या खोट्याचा प्रवास संपतो. शंका कुशंका संपतात आणि केवळ एकच सत्य प्रकट होतं. मात्र त्यावेळी मनाला आणि बुद्धीला अनुशासनात ठेवावं लागतं. आपल्यातील मीपणाला मारावं लागतं. खुदी जब तक मिटती नहीं तब तक खुदा मिलता नहीं. खुदी मिटली की खुदमधील खुदा प्रकट होतो. हेच त्या समर्पणाचे सत्यात रूपांतर होय. समर्पणात प्रवेश करताना मन शंका कुशंका निर्माण करते, कारण तो मनाचा धर्मच आहे. बुद्धी वेगळे निर्णय घेत असते. तो बुद्धीचा निश्चयात्मक धर्म व अनुशासन आहे. मात्र आपला त्याही पलीकडील क्षेत्रात प्रवेश हा हृदयाचा धर्म झाला. हृदयाचा धर्म म्हणजे श्रद्धा, प्रेम आणि समर्पण. आपण मन आणि बुद्धीच्या चक्रात सापडतो की सर्व काही संपतं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बुद्धीचा पुरेपूर उपयोग घ्यावा. बुद्धीचा उपयोग न करता घेतलेला निर्णय म्हणजे अंधश्रद्धा होय. मात्र एक वेळ बुद्धीला पटलं, मनाला गवसलं की त्यानंतर लोक काय म्हणतात ह्याचा विचार करीत बसू नये. त्या निश्चयाला उपलब्धतेपर्यंत नेऊन पोचवावे. ईश्वरी सत्याकडे जाताना बुद्धी वारंवार असत्याचा अभ्यास करावयास प्रवृत्त करेल. मन त्या असत्याच्या मोहात गुरफटेल. मात्र जेव्हा खरे समर्पण सिद्ध होईल तेव्हा मन अंतर्मुख होऊ लागेल. बुद्धी विज्ञाननिष्ठ धर्माचा अभ्यास करू लागेल. त्यातूनच तिचेच विवेकबुद्धीत रूपांतर होईल. हीच खऱ्या गुरुची उपलब्धता होय. समर्पण म्हणजे मन, बुद्धी आणि हृदय या तीनही कसोटीत शिष्याने उत्तीर्ण होणे. येथे गुरुशी केंद्रस्थ होणे महत्त्वाचे ठरते. बुद्धीचा निर्णय, निश्चय वेळोवेळी बदलल्याने मन काय ग्रहण करेल, कशाला मान्यता देईल, त्यात नेमके कोणते प्रतिबिंब पडेल, तर ते तसेच हृदयात अंकुरेल. कारण मन आणि बुद्धीचे निश्चित निर्णय संस्कारित करणे, ग्रहण करणे आणि ते जोपासणे हेच त्याचे कार्य आहे. म्हणून आपले भिन्न भिन्नत्व एकत्वात थांबले पाहिजे. शिष्याने हे पथ्य पाळले पाहिजे. शिष्यासाठी समर्पण सर्वात महत्त्वाचे ठरते. कारण समर्पणाने शिष्य पूर्णपणे रिक्त आणि ग्रहणशील होऊ शकतो. आणि मगच गुरु स्वतःचे सर्वस्व शिष्यात ओतण्यास उत्सुक होतो. त्यांना खऱ्या शिष्याचा शोध असतो. कान फुंकून गुरु करता आणि होता येत नाही. गुरु व्यक्ती नसून एक तत्व आहे. गुरुद्वारे त्या तत्वाचा आविष्कार शिष्यात होत असतो. गुरु शरीराने वेगवेगळे असू शकतील, पण त्यामागील तत्व एकच आहे. ह्या तत्वाचा शोध म्हणजे गुरुची उपलब्धता असते. आणि हे तत्व संचारित करणाऱ्या गुरुला होणारी शिष्याची उपलब्धता असते. असे हे तत्व ज्यांच्यात आहे तेच खरे गुरु असतात. त्यांचा शोध घेण्यासाठी बुद्धीचा वापर करावा लागतो आणि योग्य तो निश्चय करावा लागतो. शिष्यास त्या तत्वाच्या निकट जाता आलं पाहिजे. अगदी रिक्त होऊन कसल्याही भल्याबुऱ्याची तमा न बाळगता या गुरुतत्वाचा सहवास म्हणजेच खरा सत्संग होय. अशा गुरूंच्या नुसत्या सहवासाने,
गुरु अनेक असतील, प्रश्न खऱ्या शिष्यांचा आहे. आजकाल सर्वत्र कान फुंकणाऱ्या आणि फुंकून घेणाऱ्या गुरु शिष्यांचा सुळसुळाट झाला आहे. देवदावी ऐसा कोण आहे गुरु, हिरमुंजी आणि गेरू जेथे जेथे. असाच प्रकार सर्वत्र पाहावयास मिळतो. आज गुरु शिष्यांना आणि शिष्य गुरूंना शोधत फिरत असतात. मात्र खरा गुरु आणि शिष्य ही शोधण्याची वस्तू नाहीच आहे. ती अकस्मात होणारी उपलब्धता आहे. त्यासाठी तसा शिष्य निर्माण होणे अगत्याचे आहे. संत सहवास आणि सत्संगाचे कारण हीच शिष्यत्व निर्माण करण्याची पद्धती होय. शिष्य पूर्णपणे रिक्त झाला की मगच आपणा जैसे करीती तात्काळ या संतवचनाची प्रचिती पाहावयास मिळते. इतकेच नव्हे तर अनुभवताही येते. त्यासाठी शिष्य गुरुसाठी जेवढा ज्या प्रमाणात आणि जसा उपलब्ध होईल, तयार होईल, त्याच प्रमाणात त्याला गुरुतत्वाची उपलब्धता होईल. समर्पणाचा अर्थ असा की आता तुमचं स्वतःचं असं काहीही अस्तित्व उरलेलं नाही. सर्व धडपड, प्रयत्न, शोधाशोध, शंका कुशंका सोडून गुरुचरणी पूर्णतः शरणागती पत्करणं म्हणजेच समर्पण. असे शुद्ध समर्पण गुरूंच्या पायी झाल्यावर मगच ते स्वतःला शिष्यामध्ये पूर्णपणे प्रतिबिंबित करतात. बाळाभाऊ, पितांबर, भास्कर पाटील यांनी स्वतःला महाराजांच्यात समर्पित केले. त्यांनी आपल्यातील स्वला, अहंकाराला त्यागले. ते पूर्णपणे रिक्त झाले. तेव्हा महाराजांनी स्वतःला त्यांच्यात पूर्णपणे ओतले. यालाच म्हणतात समर्पण. यालाच म्हणतात आपणा जैसे करीती तात्काळ. महाराजांची आपल्यावर कृपा होत नाही असे आपले नेहमीचे गाऱ्हाणे असते. याचं कारण हेच की आपल्याला समर्पणाला स्थान देता येत नाही. आपण मीपणाचे दुखणे सोबत वागवीत राहतो. त्यांच्या चरणी गाऱ्हाण्यांची यादी ठेवत राहतो. जेथे देणे घेणे आहे तेथे समर्पण उरणारच नाही. तेथे खरे शिष्यत्व नाही. आपली गाऱ्हाणी ऐकून महाराजांना जे काही आपणास द्यावयाचे आहे ते देतीलही आणि देत आहेत, पण त्यात आनंदाची, शांतीची प्राप्ती नसेल. आणि ते तर खरी शांती आणि आनंद देण्यासाठी अवतीर्ण झाले आहेत. सद्गुरू श्री गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेण्यापूर्वी जो जे मागेल ते ते त्याला दिले आहे आणि अजूनही ते देत आहेत. ह्याची प्रचिती घ्यावयाची असेल तर त्यासाठी उराशी समर्पण जोपासले पाहिजे. स्व आणि मी या दोन्ही गोष्टींना त्यांच्या चरणी ठेवून पूर्णपणे रिते व्हावे लागेल. आपण मीच तू करण्यास कधीही तयार होत नाही. स्वचे अस्तित्व मिटवण्यासही आपण तयार होत नाही. अशी तळमळ आपल्याजवळ नसते. तशी श्रद्धाही नसते. महाराजांची कृपा आपण केवळ मेंदूच्या कसोटीने पारखत असतो. त्यावेळी आपली बुद्धी आपल्यातील मीपणा सोडत नाही. या मी आणि तूच्या संभ्रमात, संघर्षात आपल्या हृदयातील श्रद्धेचा गळा दाबला जातो. आपण महाराजांच्या कृपेपासून वंचित होतो. श्रद्धेचा अर्थ काय? तर श्रद्ध अधिक धा. श्रद्ध म्हणजे सत्य आणि धा म्हणजे धारण करणे. पंढरीच्या पांडुरंगाचे जसे वारकरी भक्त असतात तसे श्री गजानन महाराजांचेही सेवाधारी भक्त आहेत. महाराजांनी समर्पणाची केलेली व्याख्या आणि त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच हे सेवाधारी. सेवा म्हणजे समर्पण, तन मन अर्पण करणे, मनाचा मी आणि तनाचा तू महाराजांच्या स्वाधीन करणे. मग कोणतेही काम असो, कष्ट असो, अगदी संडास साफ करणे असो वा आवाज झाडणे असो किंवा पूजापाठ असो, त्यात दुजाभाव आणि श्रेणी नाही. कारण सेवेला श्रेणी नसते. तेथे केवळ असते ती श्रद्धा. तेथे असते केवळ समर्पण. कोणतेही काम ते महाराजांचे काम आहे, सद्गुरूंचे काम आहे, ही भावना बाळगणे हाच तर खऱ्या समर्पणाचा आणि खऱ्या सेवेचा उद्देश आहे. सेवाधाऱ्यांवर सद्गुरूंची जास्त कृपा का आहे? ते सद्गुरूंचे आवडते का आहेत? तर त्याचे कारण असे की त्यांच्यात समर्पणाची भावना आहे. महाराजांनी कर्मयोगाची बीजे या सेवा कार्यातच पेरली आहेत. पारमार्थिक असो वा प्रापंचिक कार्य असो, ते सेवाभावाने करा. सत्याचा आधार सोडू नका. सत्याला चिकटून राहा.
केवळ शुद्ध भावाने सेवा करा. त्यात उपलब्धतेचा विचार करू नका. स्वार्थाला स्थान राहू देऊ नका. देहाला महत्त्व देता कामा नये. मी पूर्णपणे रिता करून ही सेवा करणे म्हणजेच निरपेक्ष कर्म करणे होय, याची नोंद घ्यावी पाहिजे. संस्थांच्या आजच्या विशाल स्वरूपाचे रहस्य समर्पणात आणि सेवेतच आहे. येथील विश्वस्त सद्गुरूंना समर्पित झालेले आहेत. महाराजांचे कार्य म्हणजे त्यांची पूजा, सेवा आणि कर्म हे इतके समर्पित झाले आहे की त्यांच्या कोणत्याही मीला स्थान नाही. केवळ सद्गुरूंचे कार्य करणे, तिथे कोणतीही आशा नाही, अपेक्षा नाही, अहंकार नाही. सद्गुरूचरणांशी असलेली केवढीही तन्मयता, अशी सेवा आणि समर्पण अन्यत्र कोठेही पाहावयास मिळणार नाही. येथे कुणी कुणाला आदेश देत नाही, कुणी कुणावर लक्ष ठेवत नाही, कारण सर्वांचेच लक्ष केवळ महाराजांकडे आहे. इतकी शिस्तबद्धता येथे का असावी? येथील प्रशासन इतके स्वच्छ का असावे? याचे कारण एकच, ते म्हणजे आपल्या वाट्याला आलेले कार्य केवळ शुद्ध भावाने, पूज्य भावाने करणे हा इथला संकेत आहे. अधिकार आणि कर्तव्य या दोहोंचे रूपांतरण या ठिकाणी समर्पणाला झालेले आहे. जेथे सद्गुरूंना समर्पण आहे तेथे अवकृपा कशी होईल? या कृपेची किंमत पैशात, मोबदल्यात कशी तोलली जाऊ शकेल? त्या सेवेला, समर्पणाला मूल्य नाही. त्याचे मूल्य कोणीही देऊ शकत नाही. अशा सेवेचे मूल्य मागणे म्हणजे ईश्वरी कृपेपासून वंचित होणे होय. गुरुला शोधण्यासाठी आपल्यातला शिष्य किती तयार आहे हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे. महाराजांनी जगाच्या उद्धारासाठी मंत्र दिला आहे आणि तो म्हणजे गणी गण गणात बोते. ज्यांनी गुरु केला नाही त्यांनी हा मंत्र जपावा आणि कृपा प्राप्त करून घ्यावी. महाराजांनी अवतार घेतला तो लोकांचा उद्धार करण्यासाठी. ते गुरु आहेत, सद्गुरू आहेत. फक्त आपण जसे आचरण ठेवू तशी उपलब्धता आपणास होईल. तुम्ही जे जे मागाल ते ते येथे मिळेल. पण त्यासाठी परीक्षा, कसोटी घेतली जाईल. ती आपल्या श्रद्धेची, समर्पणाची. महाराज आपल्या भक्तांना सांभाळतात, ह्याला पुराव्याची गरज नाही. येथे येणारा प्रत्येक भक्त हेच त्याचे उदाहरण आहे. अशा महान सद्गुरूंजवळ पूर्णपणे रिते होऊन अहंकाराचा त्याग करूया. स्वचे अस्तित्व आणि खुणा संपूर्णपणे मिटवूया. मग ह्या तत्वाचा आपल्यात संचार होईल. येथे दंभ नाही, फसवेगिरी नाही, मात्र येथे समर्पण असणे जरुरीचे आहे. केवळ शुद्ध भावाने महाराजांना शरण या, म्हणजे महाराज तुम्हाला कोणत्याही संकटातून पार नेतील, यात शंकेला स्थान नाही. पुंडलिक बुवांना महाराजांनी जसं सांभाळलं आणि इतरत्र भटकू दिलं नाही, तसंच ते आजही आपल्या सर्व भक्तांना सांभाळत आहेत. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 41 आज बघूया. पृष्ठ क्रमांक आहे 173. भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ह्या तालुक्याच्या गावी राजाराम कवर यांच्या घरी शके 1801 ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी दिनांक 3 जून 1879 मंगळवार त्र्यंबक कवरांचा जन्म झाला. त्यांना गोपाळ नावाचा एक मोठा भाऊ होता. त्र्यंबक कवर लहानपणापासूनच धार्मिक वृत्तीचे होते. घरातील संस्कार उत्तम प्रतीचे होते. त्यांना वाचनाचा व्यासंग होता. या वाचनाच्या सवयीने त्यांना धर्माविषयीचे ज्ञान झाले आणि त्यामुळे ते अध्यात्माकडे अधिक वळले. ते धार्मिक होते खरे, पण कर्मकांडी नव्हते. त्यांना कोणतेही अवडंबर आवडत नसे. ते मनाने स्वच्छ आणि निग्रही वृत्तीचे होते. राजाराम कवर यांचे अकोला येथे सराफीचे दुकान होते. राजाराम यांची महाराजांवर श्रद्धा आणि भक्ती होती. त्या काळी
श्री गजानन महाराजांची ख्याती आणि श्रेष्ठता सर्वदूर पसरली होती. त्या कारणाने त्यांचा असंख्य भक्तवर्ग होता. वडिलांमुळे गोपाळराव आणि त्र्यंबकराव यांनाही महाराजांविषयी भक्ती निर्माण झाली आणि ते दोघेही महाराजांना मानू लागली. त्र्यंबकवरांना घरातील सर्वजण भाऊ असे संबोधत असत. भाऊ होतेही तसेच, सर्वांच्या मनात वसणारे, स्वभाव अगदी गोड आणि कोणासही न दुखवणारा. ते कोणातही लवकर मिसळून जात. आई लहानपणीच वारल्याने वडिलांनी आपल्या दोन्ही मुलांना खूप प्रेमाने सांभाळले. सर्वजण अकोल्यातच राहत होती. मोठ्या भावाचे लग्न झाले होते तेव्हा भाऊ कवर शिक्षण घेत होते. भाऊ विद्यार्थी दशेत समर्थ सद्गुरूंच्या दर्शनासाठी 4 वेळेला शेगाव गेले. पण समर्थांची आपल्यावर कृपा होत नाही असे त्यांना वाटत होते, कारण सद्गुरू त्यांच्याकडे बघतही नसत. दर्शनासाठी आलेल्या अनेक भक्तांच्या जवळ जाऊन सद्गुरू बोलत हे त्यांनी आपल्या 4ही वाऱ्यांमध्ये प्रत्यक्ष बघितलं होतं. मात्र आपल्याकडे ते साधे बघतही नाहीत, त्यामुळे ते दुःखी झाले होते. जणू काही सद्गुरू त्यांची परीक्षाच घेत होते. 5व्या वारीमध्ये भाऊंनी पक्का निर्धार केला की आता ही वारी शेवटची. जर आता महाराज बोलले नाहीत तर पुन्हा शेगावला जाणार नाही असे ठरवून भाऊ शेगावला आले. दर्शन घेऊन महाराजांच्या समोर भक्तांच्या गर्दीत जाऊन बसले. मनात सारखी कालवा कालव होत होती. मन म्हणत होते, उगीच 5व्यांदा आलो. कारण या वारीतही बराच वेळपर्यंत बसून महाराजांनी त्यांच्याकडे दृष्टिक्षेपही टाकला नाही. भाऊ निराश होऊन उठणार, तोच महाराज गर्दीतून वाट काढत भाऊंजवळ येऊन बसले आणि त्यांनी डोळे भरून भाऊंकडे बघितले. तो म्हणाले, भाऊ एकटाच चिकन सुपारी खातोस हां? काढ खिशातील चिकन सुपारी. महाराजांचे हे बोलणे ऐकून भाऊ अवाक झाले, कारण महाराजांनी त्यांचे नाव घेऊन त्यांच्यापाशी बोलणं केलं होतं आणि खिशातील सुपारी मागितली होती. महाराजांनी माझे नाव ओळखले आणि माझ्या खिशात चिकन सुपारी आहे हे जाणलं कसं? आता मात्र भाऊ स्वतःला धन्य समजू लागले. महाराजांची आपल्यावर कृपा आहे ह्याचा दाखला त्यांना मिळाला होता. सद्गुरूंचे दर्शन घेऊन ते आनंदाने गावी परत गेले. भाऊ वैद्यकीय शिक्षणासाठी हैदराबाद येथे गेले. मनाला शेगावच्या समर्थ सद्गुरूंचा सारखा ध्यास असे. आता केव्हा एकदा महाराजांचे दर्शन होईल असे वाटत असे. लहानपणापासूनच श्री गजानन महाराज त्यांचे आराध्य दैवत होते. काही जरी संकट आले तरी ते महाराजांना स्मरत असत. महाराजांनीही त्यांना सर्व संकटामधून सुखरूप रक्षले. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ते आपल्या गावी अकोल्याला आले. घरी आल्यावर त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली की शेगावी जाऊन आपण महाराजांना त्यांच्या आवडीच्या पदार्थांचे जेवण घालावे. पण हे कसे शक्य होईल? आई लहानपणीच वारली होती. मोठ्या भावाची बायको नानी अतिशय तापट स्वभावाची असल्याने तिच्याजवळ सांगण्याची सोय नव्हती. महाराजांच्या आवडीची ज्वारीची भाकर, कांदा, आंबाडीची भाजी, बेसन आणि हिरव्या मिरच्या असे जेवण तयार करण्यासाठी भाऊजाईस कसे सांगावे अशा विचारात भाऊ होते. तेवढ्यात भाऊंना विचारात पडलेले पाहून नानी म्हणाली, भाऊजी कशाची चिंता करतात? चेहरा उतरून गेलाय, त्याचं कारण तरी कळू शकेल का? त्यावर भाऊ म्हणाले, वहिनी तुला सांगून काय उपयोग? माझ्या मनातील हेतू पूर्ण करणे माझ्या हाती नाही. असे ऐकताच वहिनींनी, सांगून तर बघा. माझा धाकटा धीर माझ्याशी मोकळेपणाने आडपडदा न ठेवता बोलायला तर हवा असे प्रेमाने म्हटले. तेव्हा मात्र भाऊंनी आनंदाने मनातले सांगून टाकले. वहिनीनेही लगेच स्वयंपाक केला आणि 3 भाकरी, 3 कांदे, हरभऱ्याचे चून, लोणी लावलेली भाकर असे जेवण व्यवस्थितपणे बांधून भाऊंजवळ शेगावला न्यायला दिले आणि म्हणाली, लवकर निघा. आताची गाडी चुकली
तर जेवणाची वेळ टळून जाईल. मग महाराजांना जेवण नेण्याचा काय उपयोग? भाऊ आपल्या मोठ्या भावाची परवानगी घेऊन लगबगीने स्टेशनवर आले. पण गाडी नुकतीच निघून गेली होती. भाऊंचा हिरमोड झाला. ते मनाशीच म्हणाले, हाय रे दैवा, का माझा दावा साधलास? महाराज, माझ्या हातून अशी कोणती अक्षम्य चूक झाली की ज्यामुळे माझे हातून गुरुसेवा घडू नये? ठीक आहे, आता ही शिदोरी अशीच घेऊन मी पण न जेवता गाडीची वाट बघत बसणार. योगीराजा, माझी ही शिदोरी आपण सेवन करावी. आता 3 वाजताच्या गाडीने यायचे म्हणजे तुमची जेवणाची वेळ होऊन गेलेली असेल. तुमचे जेवणही झालेले असेल. महाराज, तुम्हीच येथे वेगाने या. मनात भावना वेग उसळत होता. पुढच्या गाडीची वाट पाहत भाऊही उपोषित राहिले. अखेर 3च्या गाडीने ते शेगावी पोचले. भाऊ जेवण घेऊन महाराजांच्या समोर गेले. तो महाराज भोजन न करताच आसनावर बसले होते. अनेक नैवेद्याची ताटे मठात आली होती. ती सारी पक्वान्नयुक्त होती. यातील कोणत्याही पदार्थास महाराजांनी स्पर्शही केला नव्हता. बाळाभाऊ महाराजांपुढे सारखी ताटे आणून ठेवी आणि खाण्यासाठी आग्रह करीत होता. महाराज, 1 वाजून गेला. तुमचे जेवण झाल्याशिवाय भक्तांना प्रसाद कसा मिळणार? त्यावर महाराज म्हणाले, थांब, मला उगीच आग्रह करू नको. आज माझे भोजन 4थ्या प्रहरी होणार आहे. मर्जी असल्यास तुम्ही थांबा, नाहीतर तुम्ही सर्वजण जेवून घ्या. हे सारे नैवेद्य उचलून घेऊन जा. जेव्हा भाऊ कवर महाराजांच्या समोर आले तेव्हा महाराज म्हणाले, अरे, तू दिलेल्या जेवणाच्या आमंत्रणात गुंतून आत्तापर्यंत उपाशीच बसलो आहे. ही काय जेवणाची वेळ आहे? आण बघू शिदोरी. भाऊने गाडी चुकल्याचे सांगताच बाळाभाऊ म्हणाले, आता गाडी चुकल्याचे दुःख नको. समर्थना जेवण काय आणले ते लवकर पुढे आण. भाऊने लगेच भाकरी, चून, कांदा, आंबाडीची भाजी सारे पदार्थ महाराजांच्या समोर ठेवले. त्यातील 2 भाकरी समर्थाने सेवन केल्या आणि 1 भाकरी सर्व भक्तांना वाटली. हा प्रसंग महाराज किती भक्तवत्सल आहेत ह्याचे प्रमाण आहे. भक्ताचा भाव कसा आणि किती दृढ आहे यावर सगळे अवलंबून आहे. संतांचे प्रेम आणि कृपा उगाचच होत नाही. सर्व पंचपक्वान्नांना सोडून भावभक्तीने आणलेल्या झुणका भाकरीसाठी महाराज 4थ्या प्रहरापर्यंत उपाशी राहिले. यावरून भाऊ कवरांची भक्ती किती दृढ होती हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. विदुरा घरच्या कण्या श्रीकृष्ण भगवानांनी आवडीने खाल्ल्या तसे आज भाऊंच्या शिदोरीचं झालं. भक्तांच्या हृदयात राहून भगवंत सर्व जाणत असतो. भक्ताला दुःख झाल्यास भगवंतही दुःखी होतो. हे सर्व कोणासाठी? तर निश्चिम भक्तासाठी. भाऊने मठातील प्रसाद घेऊन समर्थांचा निरोप घेतला तेव्हा समर्थ म्हणाले, आता अकोल्याला जा. पुढल्या वर्षी तू चांगल्या गुणांनी परीक्षेत पास होऊन डॉक्टर होशील. महाराजांच्या आशीर्वादाने भाऊ कवर पुढच्या वर्षी पास झाले. वैद्यकीय शिक्षण आटोपताच बुलढाणा जिल्ह्यात असिस्टंट मेडिकल ऑफिसर पदावर भाऊ रुजू झाले. महाराजांची भक्ती अधिकच वृद्धिंगत झाली. शेगाव म्हणजे भाऊंचे तीर्थक्षेत्र असल्याने वरचेवर शेगावी वाऱ्या सुरू असत. पूर्वीच्या परंपरेप्रमाणे भाऊंचे लग्न वयाच्या 16व्या वर्षीच झाले होते. त्यांची पत्नी मथुराबाई ही वाशिम येथील नागोराव खपली यांची कन्या. मथुराबाई सुसंस्कारित घराण्यातल्या आणि धार्मिक प्रवृत्तीच्या असल्याने कवरांच्या भक्तीत परमार्थाच्या कार्यात फरक पडला नाही. उलट पत्नी धार्मिक वृत्तीची असल्याने डॉक्टर कवरांना त्यांची खूप मदत होत होती. डॉक्टर कवर सपत्नीक 8-8 दिवस शेगावी महाराजांच्या सेवेत राहत असत. डॉक्टर कवर यांचे बुलढाण्यावरून नेहमी शेगावी जाणे येणे असायचे. महाराजांवर त्यांचे खूप प्रेम होते. महाराज म्हणजे त्यांचे सर्वस्व, आराध्य. सेवाकर्म हीच त्यांची पूजा होती.
आपले कर्म ही भगवंताचीच पूजा आहे असा त्यांचा भाव होता. महाराजांनी सांगितलेला कर्माविषयीचा सिद्धांत त्यांनी जीवनात काटेकोरपणे उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांनी वर कमाई केली नाही. कष्टाने कमवावे आणि परमार्थ करावा म्हणजे तो भगवंताला किंवा आपल्या गुरु महाराजांना पोचतो असा त्यांचा भाव होता. महाराजांच्या भक्तीबाबत त्यांनी कसलीही तडजोड केली नाही. महाराजांच्या दर्शनाचे मनात आले की बस, मग तिथे इतर बाबींचा विचार नाही. प्रथम दर्शन, नंतर बघू काय ते. शेगावी वाऱ्या असल्याने वारंवार आणि तेही कधीकधी 8-8 दिवस ते तिथे राहत. मग सुट्ट्या होत असत. महाराजांचा जास्तीत जास्त सहवास कसा घडेल, सेवा कशी घडेल असा त्यांचा प्रयत्न असायचा. सुट्ट्या जास्त होत असल्याने त्यांचा साहेब ऑफिसर भडकत असे. पूर्वी सिव्हिल सर्जन इंग्रज अधिकारी असे. त्याला कसला गुरु आणि वाऱ्या. डॉक्टर कवरांसारखा हुशार आणि सेवाभावी उमद्या व्यक्तिमत्वाचा तरुण एका दिगंबर साधूच्या अवलियाच्या नादी लागून आपले भविष्य स्वतःच्या हाताने खराब करत आहे असे त्या इंग्रज सिव्हिल सर्जन अधिकाऱ्याला वाटायचं. आत्ताच तर जीवनाची खऱ्या अर्थी सुरुवात आहे. तरुणपणातच जर असा मार्ग चुकला तर पुढे तुझ्या गुणांचीही किंमत उरणार नाही असे त्या अधिकाऱ्याचे भाऊंना सांगणे असे. त्याला डॉक्टर कवरांच्या गुणांची कदर व्हावी, त्याने आपले वैद्यकीय ज्ञान चांगल्या प्रकारे सांभाळून आपले भविष्य बनवावे असे त्याला वाटे. त्या सिव्हिल सर्जनने कवरांना महाराजांच्यापासून परावृत्त करण्याचे अनेक प्रकारचे प्रयत्न केले, पण त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. डॉक्टर कवरांची निष्ठा कमी झाली नाही. शेवटी त्याला असे वाटायला लागले की हा ज्या महाराजांवर एवढी भक्ती ठेवतो तो संत एक वेळ आपणही बघावा. शेवटी एक दिवस तो सिव्हिल सर्जन डॉक्टर कवरांना म्हणाला, अरे तुझा जो अवलिया गुरु तो मला दाखवण्यासाठी शेगावला घेऊन चल. आपणास गुरुस्थानी असलेले महाराज बघण्याची इच्छा या इंग्रजासे निर्माण झाली आहे. याचे डॉक्टर कवरांना थोडे आश्चर्यच वाटले. डॉक्टर कवरांचा शेगावच्या वारीचा दिवस आला. ते त्या सिव्हिल सर्जनला आपल्याबरोबर घेऊन शेगावला आले. दोघेही मठाच्या परिसरात आले. सध्याचा मंदिराचा जो परिसर आहे तो सर्व परिसर तेव्हा खुला होता. सध्या महाराजांचा पलंग जेथे आहे व जेथे महाराजांची धुनी आहे त्या परिसरातच महाराजांची सर्व व्यवस्था केली गेली होती. तेथील उंबराखाली किंवा तेवढ्याच परिसरात महाराज बसत असत. तेथेच टिनपत्र्याच्या 2-3 खोल्या होत्या. स्वयंपाकाची वेगळी खोली उंबराच्या झाडाजवळ बनवलेली होती. बाकीचा पूर्व परिसर एकदम खुला होता. डॉक्टर कवर आणि सिव्हिल सर्जन महाराजांच्या धुनीच्या जागेपासून 200-250 फूट अंतरावर उभे होते. महाराजही धुनीजवळ पाठमोरे बसलेले होते. दुरूनच कवरांनी त्या इंग्रज सर्जनास सांगितले, ओव्हर देअर यू कॅन सी माय गुरु. कवरांनी सांगितल्याप्रमाणे दुरूनच सिव्हिल सर्जन नग्न अवस्थेत आणि केसाचे मुंडन केलेल्या सडपातळ आणि वेडसर वाटणाऱ्या महाराजांचे निरीक्षण करत म्हणाले, ओ ही अपियर्स टू बी अ मॅड मॅन. सर्जनच्या अशा बोलण्यावर डॉक्टर कवर म्हणतात, नो नो, ही इज अवर गॉड. ह्या 2 माणसांचा संवाद 200-250 फुटावर चालला होता. एवढ्या दूर अंतरावरील पाठमोऱ्या बसलेल्या महाराजांना हा संवाद ऐकू जाणेही संभव नव्हते. हा दोघांचा संवाद संपतो न संपतो तोच महाराज ताडकन उठले आणि तोंड फिरवून त्यांनी या दोघांकडे बघितले आणि त्यांच्या नेहमीच्या पळत जाण्याच्या पद्धतीप्रमाणे त्यांच्या समोर येऊन धडकले. त्यांचे बोलणे संपते त्याच क्षणात महाराज या सिव्हिल सर्जनच्या समोर येऊन उभे राहिले आणि इंग्रजालाही लाजवेल अशा शैलीत म्हणाले, युअर फादर इज अ मॅड मॅन. महाराजांचे ज्ञान पाहून तो इंग्रज अधिकारी पार गळूनच गेला. 200-250 फुटांवर महाराजांची केलेली हेटाळणी किंवा टिंगल त्यांना इतक्या दूरवर कशी समजली आणि क्षणार्धात
ते आपल्यासमोर येऊन त्याने आपल्या भाषेत, आपल्याच शैलीत एखाद्या इंग्रजाप्रमाणे आपल्याला प्रत्युत्तर कसे दिले हे ऐकून त्याला महाराजांच्या दिव्यत्वाची कल्पना आली. हे वर वर वेडेरूप दाखवणारा हा दिगंबर संत प्रत्यक्ष ईश्वरच आहे याची त्याला खात्री पडली. त्याने क्षणार्धात वाकून महाराजांना मुजरा केला आणि तेव्हापासून तोही महाराजांचा भक्त बनला. हे तर झाले त्या सिव्हिल सर्जनचे, पण डॉक्टर कवरही आश्चर्यचकित झाले. महाराजांना इतके चांगले इंग्रजी बोलता येते हे प्रथमच त्यांना कळले. महाराजांना संस्कृत, मराठी, हिंदी अशा अनेक भाषा येत आणि इंग्रजीसुद्धा. ते स्पष्ट उच्चारासहित बोलत असत. महाराज म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मच होते. मग सर्व भाषांचे ज्ञान त्यांना असणे म्हणजे काही नवल वाटावे असं नाही. तो सर्वज्ञात आहे व त्यालाही सर्व ज्ञात आहे हेच महत्त्वाचे. वयाच्या 15-16व्या वर्षापासून म्हणजे इसवी सन 1894-95 पासून कौरांचा महाराजांशी संपर्क आला म्हणण्यापेक्षा महाराजांनीच त्यांना आपल्याकडे खेचून आणले. महाराजांनी कौरांना मंत्र दिल्याचा उल्लेख नाही किंवा त्यांनीही तसे कधी सांगितले नाही. 5व्या वारीच्या वेळी केवळ एका दृष्टिक्षेपात त्यांच्यात शक्तिसंचार करून त्यांना भक्तिमार्गातील उच्च अधिकारी बनवले. त्यांना भक्तीचे अवडंबर मान्य नव्हते. त्यांच्या आचारविचारातून आधुनिक विचारांची झलक दिसायची. ते महाराजांच्या सान्निध्यात खूप काळ राहिले. त्यांनी महाराजांची खूप सेवा केली. एकदा डॉक्टर कवर शेगावी आले, महाराजांचे दर्शन घेतले आणि महाराजांच्या पाठीला कमरेच्या वर एक मोठी गाठ म्हणजे लाल गळू आली होती. शिष्य आणि भक्तांना त्याचे दुःख होत होते. गाठ चांगलीच मोठी होती. डॉक्टर कवर आल्याने भक्तांनाही धीर आला. त्यांना वाटले की आता डॉक्टर कवरांकडून उपचार होऊन महाराजांना होणारा त्रास कमी होईल. महाराजांच्या निश्चित भक्तांना वाटायचे की महाराजांनी कौरांना या गाठीवर उपचार करू द्यावा. मात्र महाराजांना देहाचे भानच कुठे असायचे. ते तर प्रत्यक्ष चैतन्य, ते आपल्याच ब्रह्मानंदात मग्न असत. डॉक्टर कवर आल्यामुळे आता ह्या गळूवर उपचार होऊन महाराजांचा त्रास कमी होईल ह्याचा भक्तांना आनंद होत होता. भक्त डॉक्टरांना म्हणाले, तुम्ही या गाठीवर उपचार करावा. डॉक्टर कवर त्यावर म्हणाले, आमच्या वैद्यकशास्त्राप्रमाणे या गाठीचे ऑपरेशन करावे लागेल. सर्वांनी होकार भरला. महाराजांच्या मागेच हा उपाय ठरला. महाराजांना हे काही माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशनची सर्व तयारी झाली. अवजारे गरम पाण्यात उकळली गेली. पाणी गरम केले गेले आणि सर्वजण महाराजांकडे आले आणि महाराजांचे दर्शन घेणार. तोच महाराज उठले आणि मठाच्या बाहेर नाल्याच्या काठी गेले. त्यावेळी हा परिसर मोकळा होता आणि तेथे नाल्याच्या काठावर काटेरी नागफण्याची झाडे होती. या दाट झाडात महाराज घुसले. सर्व भक्त मागे मागे जाऊन दुरूनच पाहू लागले. तो महाराजांनी त्या नागफणीच्या झाडास अंग घासले. 5-10 मिनिटांनी महाराज ह्या भक्तांसमोर येऊन डॉक्टर कवरास म्हणाले, कर, ऑपरेशन करतोस ना? आता कशाचे ऑपरेशन करशील? डॉक्टर कवर आणि इतर भक्त शिष्य पाहतात तो पाठीवरची गाठ नाहीशी झाली होती. त्यातले सर्व घाण आणि पू निघून गेला. डॉक्टर अवाक झाले. ते विचार करू लागले की मी जे वैद्यशास्त्र शिकलो त्या शिक्षणाच्या आधारे मी ऑपरेशनचा तर्क करीत बसलो. मला त्या शास्त्रावरच जास्त भरोसा होता. महाराजांनी कदाचित आपली परीक्षा घेतली असावी की त्यांचे माझ्यावर किती प्रेम आहे, किती भक्ती आहे. खरोखरच महाराजांनी भक्तांची परीक्षा बघितली. भगवंत देखील भक्तांची परीक्षा घेतो. भक्ताचे आपल्यावर किती प्रेम आहे हे तो तपासून पाहतो. महाराजांनी इथे असंच केलं. महाराज प्रत्यक्ष चैतन्यमय देह धारण करून प्रकट झालेत. सुख दुःख हे देहाला, ते तर प्रत्यक्ष चैतन्य. भक्तांची संकटे स्वतःवर घेणारे, दुःख निवारण करणारे. भक्तांना खरोखर आपल्या गाठीमुळे दुःख होत आहे हे त्यांनी जाणलं आणि ही लीला केली आणि म्हणाले, आता कशाचे ऑपरेशन करतोस? आता
डॉक्टर भाऊ कवरांविषयी थोडे जाणून घेऊया. डॉक्टर कवरांचे शिष्यसेवक श्याम फडणवीस यांनी डॉक्टर कवरांच्या खूप आठवणी सांगितल्या. डॉक्टर कवर हे अत्यंत साधे आणि सरळ असे व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रसिद्धी आवडत नसे. त्यांनी अनुभवलेल्या काही लीला आपण पुढे दिलेल्या लेखांमध्ये बघूच या. डॉक्टर कवर यांना मुलगा नव्हता. त्यांना 6 मुलीच होत्या. पहिली ताई त्या पंडितांकडे जबलपूरला दिल्या होत्या. त्या उत्कृष्ट कीर्तन करायच्या. दुसरी नलिनी, जिनी ह्या देखील जबलपूरलाच हरदास यांच्याकडे दिल्या होत्या. तिसरी सुशीला ह्या नागपूरला सुभेदार यांच्याकडे. चौथी कमल ह्या दमोह येथे सोनवलकरांकडे दिल्या होत्या. 5वी शांताबाई ह्या जबलपूरला पोहनकरांकडे दिलेल्या होत्या. 6वी पुष्पलता ह्या नागपूरला काळे यांच्याकडे. 6 मुलींपैकी ताई पंडित ह्या 1906 मध्ये जन्मल्या होत्या. महाराजांचा आशीर्वाद त्यांना बालपणीच मिळाला होता आणि प्रत्यक्ष दर्शनही घडलं होतं. डॉक्टर कवर कर्मनिष्ठ होते. कर्म हीच त्यांची पूजा होती. महाराजांच्या ठायी त्यांची अनन्यसाधारण अशी भक्ती होती. त्या भक्तीचे आणि महाराजांच्या कृपेचे फळ म्हणजे यांच्या 6ही मुलींना उत्तम, सुशील आणि सुखसंपन्न असलेले वर मिळाले. इसवी सन 1937 मध्ये ते सेवानिवृत्त झाल्यानंतर ते जबलपूर येथे भाड्याच्या घरात राहिले. पुढे 1942 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू असताना त्यांना पुन्हा सरकारी सेवेत बोलवण्यात आले आणि 5 वर्षे म्हणजे 1947 पर्यंत त्यांनी कोंढाळी, तिवसा, कुऱ्हा, पातूर येथे सेवा केली. नंतर त्यांचे वास्तव्य आलटून पालटून आपल्या मुलींकडेच असायचे. डॉक्टर कवर यांची पूजा एकदम साधी सोपी असायची. ते महाराजांच्या फोटोस रोज एक गुलाबाचे फूल वाहत असत. ही पूजा त्यांनी आयुष्य अखेरपर्यंत अशीच केली. ते महाराजांच्या भक्तांना नेहमी सांगत असत, भक्तीचे स्तोम करू नये. भक्ती साधी, सोपी आणि सरळ असावी, कारण हाच साधेपणा भगवंताला किंवा संतांना आवडतो. तरुणांना त्यांची शिकवण होती की व्यायाम करून शरीर कमवा, नेहमी निरोगी राहा, वाईट विचार मनात येऊ देऊ नका, विनाकारण जास्त उपवास करू नका, कोणत्याही गोष्टीचा शोक करीत बसू नका, आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवा आणि त्यांच्या संकेताप्रमाणे जीवन जगा, म्हणजे जीवनाचा प्रवास सुखकर होईल आणि शिवाय परमार्थ देखील साधला जाऊन पुढे चांगली गती मिळेल. 26 जानेवारी 1956 रोजी ते आजारी असल्याने महाराजांना गुलाबाचे फूल वाहू शकले नाही. म्हणून महाराजांनी आपल्या भक्तावरील प्रेमामुळे 2 दिवस त्यांच्या घरी गुलाबाचा सुगंध अखंडपणे दरवळत ठेवला होता. डॉक्टर भाऊ कवरांनी शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांची भक्ती केली. 26 जानेवारी 1956 रोजी गुरुवारी गुरुपुष्य उत्तरायण युगावर उत्तर रात्री 1:30 वाजता जबलपूर येथे ताई पंडित यांच्या सर्वात मोठ्या मुलीकडे त्यांनी देह ठेवला. महाराजांनी प्रत्येक भक्तावर कृपा तर केलीच आणि त्यांना शेवटपर्यंत सांभाळले, हे विशेष महत्त्वाचे आहे. डॉक्टर कवरांचे शिष्य श्याम फडणवीस वय वर्ष 71 यांनी आमचे घरी येऊन डॉक्टर कवरांनी महाराजांच्या सांगितलेल्या सर्व आठवणी आमच्यापर्यंत पोहोचवल्या. याबद्दल श्री श्याम फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्र कोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 42वा आज बघूया. पृष्ठ क्रमांक आहे 177. चरा तुकारामाचा कानामधून पडला साचा. श्री गजानन महाराजांच्या सेवेत असलेल्या भक्तांपैकी तुकाराम शेगोकार हे शेगावातील रहिवासी. हे जातीने माळी होते. अतिशय भाविक मनाच्या शेगोकारांना साधुसंतांविषयी प्रेम होते. घरची परिस्थिती जेमतेमच होती. श्रमावर विश्वास आणि सन्नीतीचे वर्तन असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. जीवन कष्टमय असले तरी आपले कर्म करून ते दररोज संध्याकाळी महाराजांच्या सेवेत आपली हजेरी लावत असत. महाराजांना चिलीम भरून द्यावी आणि दर्शन घेऊन संत सहवासातील शांतीचा आनंद घ्यावा, असा त्यांचा नित्यनेम. तुकाराम शेगोकार
यांनी संत सेवेचा वसा घेतला आणि इमाने इतबारे महाराजांची सेवा देखील केली. पण जे काही दैवात असते ते घडते. जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येतं. ह्या शास्त्रवचनाप्रमाणे एकदा या गरीब भक्तावर एक दुर्दैवी प्रसंग ओढवला. शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार एक होता भाविक नर, कृषीकर्म करीत असे. घरची गरिबी होती खरी, काम करोनी शेतांतरी. अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात. चिलीम द्यावी भरून, घ्यावे पदाचे दर्शन. काही काळ बसून जावे पुन्हा शेताते. हिवाळ्याच्या दिवसात एकदा तुकाराम शेगोकार आपल्या शेतात सकाळी शेकोटीवर हात शेकत बसले होते. इकडे एक शिकारी बंदुकीत छरे घालून सशाच्या शिकारीसाठी आला. सूर्य नुकताच उदयाला आला होता. अशा समयी तुकाराम जेथे शेकोटीवर हात शेकीत होते त्याच्या मागेच लपलेला एक पांढरा शुभ्र ससा त्या शिकाराच्या दृष्टीस पडला. सशावर नेम धरून त्या शिकाराने आपल्या खांद्यावरील बंदुकीतून फैर झाडली. त्या छऱ्याने ससा तर मेलाच, पण शेकोटीजवळील तुकारामाच्या कानामागे एक मोठा छर्रा जोरदारपणे लागून त्यांच्या मस्तकात शिरला. दैवाने अवचितपणे येऊन घाला घालावा असाच हा प्रकार झाला. छरा मोठा जोरदार, मस्तकी शिरला अखेर. थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचीवरी. काही केल्या निघेना. छरा तो डॉक्टरांना. होऊ लागले यातना तुकारामासी अतिशय. मस्तक दुखे अहोरात्र, निद्रा न लागे किंचित. नवस सायास केले बहुत, परी गुण येईना. ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात. तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलायला तयाला. कानामागून बंदुकीचा तो छर्रा मस्तकात शिरल्याने किती वेदना झाल्या असतील ह्याची कल्पनाच केलेली बरी. त्या असह्य वेदना कशा कमी होतील यासाठी जीव तळमळत असे. डॉक्टरांना दाखवले, परंतु तो छर्रा काही केला निघेना. डॉक्टर सर्व उपाय करून थकले. शेवटी नवस सायास देखील झाले, पण काहीही उपयोग झाला नाही. आरामही पडला नाही. त्या असह्य यातनांनी झोप लागत नव्हती. रात्रंदिवस सतत डोके दुखत होते. अशा अवस्थेतही त्याने दररोज मठात येऊन महाराजांची सेवा करणे आणि दर्शन घेणे सोडले नाही. एक दिवस त्यांना महाराजांच्या सेवकांपैकी एक जण म्हणाला, डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूची या सेवे परता. नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये. कृपा त्यांची झाल्यास चुकेल तुझा हा त्रास. झाडीत जा आसपास या मठाच्या नित्यतून. तेव्हा सेवाही घडेल, पुण्य तेही लाभेल. कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपुल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी. शुद्ध भाव अंतरी सर्व कावळ धरावा. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन हे उपयुक्त आणि कल्याणकारी कसे ठरते हे आपण आपल्या जीवनात नेहमीच अनुभवतो. आज चांगला सल्ला देणाऱ्यांचा तुटवडा पडला की काय असे वाटते, पण तसं नाही. सज्जन आणि संतजन हे या भूतलावरून नष्ट होऊच शकत नाहीत. तसे जर का झाले तर समूळ जग नष्ट व्हायला, कलह व्हायला वेळ लागणार नाही. संत कृपा झाली की सज्जनांचाही सहवास घडू लागतो. ज्याला ब्रह्माचा पूर्ण साक्षात्कार झालाय त्याला संत म्हणतात. तैत्तरीय उपनिषद सांगतं, अस्ति ब्रह्मेति चेद्वेद संत मेनन ततो विदुरीती. तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अस्ति संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. जे त्रैलोक्य नाही दान, ते करीती संत सज्जन. तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. श्री शंकराचार्य म्हणतात, शांता महांतो निवसंती संतो, वसंत वल्लोक हितंचरतः. तीर्णा स्वयं भीमभवार्णव जनान, अहेतुनान्या नपितार्यंत. शांती व महानता ज्यांच्यामध्ये वास करते, जे केवळ लोकहितासाठी विचरण करतात, जे जिथे जातील तिथे वसंत ऋतूसारखे वातावरण निर्माण करतात, ते भवसागरातून मुक्त झाले आहेत. ते इतर जनांना मनाशी कोणताही हेतू न ठेवता भवसागरातून पार करतात. अशांना संत म्हणावे. संत सेवा आणि सहवास घडणे म्हणजे महत्भाग्याचे लक्षण आहे. मात्र तो वर सांगितल्याप्रमाणे खरा संत असणे जरुरी आहे. संत ओळखण्यात
फसगत होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. एक वेळ फसगत झाली की ताक देखील फुंकून प्यायची वेळ येऊ नये ही खबरदारी घेणे जरुरी आहे. जेथे अवडंबर आहे, कीर्तीचा हव्यास आहे, धनसंपत्तीचा, साधनांचा व भक्तांचा मोह आहे, तेथे संतत्व कमी आणि असंतत्व जास्त असे समजावे. भक्तांची गर्दी न वाढवता संत निस्संग राहण्याचा प्रयत्न करीत असतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, डोई वाढवुनी केश भूते आणि ती अंगास, तरी ते नवती संतजन तेथे नाही आत्मखुण. मिळवुनी नरनारी शकून सांगती नानापरी, तुका म्हणे मैंद नाही त्यापासी गोविंद. मुखे सांगे ब्रह्मज्ञान जनलोकांची कापितो मान. ज्ञान सांगतो जनांसी नाही अनुभव आपणासी. कथा करीतो देवाची अंतरी आशा बहुमोलाची. तुका म्हणे तोची वेडा त्याचे हाणुनी थोबाड फोडा. खरा संत ज्याला सापडला त्याचा त्या क्षणीच उद्धार झाला म्हणून समजावं. श्री गजानन महाराजांसारखे अवतारी संत की ज्यांनी अयोनी प्रकट होऊन भक्तजनांच्या कल्याणासाठी या शेगावी असंख्य लीला केल्या, त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी जाऊन संत महंत आणि गृहस्थाश्रमी लोकांच्या उद्धाराचा मार्ग सुकर केला. सर्वसामान्यांना तळागाळातील ज्ञानी आणि अज्ञानी सर्व प्रकारच्या लोकांना सरळ सोपा आणि उद्धारमूलक असा भक्तिमार्ग दाखवला. आजही त्यांच्या ईश्वरी कार्याची आणि त्यांच्या शेगावातील वास्तव्याची जाणीव होते आणि खात्री देखील पटते. आज एवढ्या वर्षानंतरही ते येथेच आहेत, आपल्यातच आहेत आणि आपल्या दुःख संकटांचे निवारण करतात, भक्तांचे रक्षण करतात. याचे प्रत्येक भक्ताला प्रत्यंतर येते. महाराजांच्या ह्या आजच्या कृपाप्रसादावरून त्यांची त्या काळातील महती काय असेल, त्यांचे श्रेष्ठत्व किती होते, त्यांचे खरे स्वरूप, त्यांची बोलण्याची चालण्याची शैली कशी असेल, हे सर्व जाणण्याची उत्कंठा जीवाला तर लागतेच आणि मनाला आणि बुद्धीलाही वाटते. त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण होते. म्हणूनच त्या काळी महाराजांच्या संपर्कात सेवेत जे जे भक्त आले, ज्यांना शिष्यत्व प्राप्त झाले, त्यांच्या थोर दैवाचा आणि त्यांच्या अनंत जन्मीच्या पुण्याईचा आम्हासही इतर भक्तांप्रमाणे हेवा वाटतो आणि अशा थोर भक्तांवर लिहिल्याशिवाय राहावत नाही. त्यांच्या सेवेचे, भक्तीचे गुणगान करण्यातच आमच्या जीवाला धन्यता वाटते. महाराजांच्या सहवासाने, सेवेने, स्पर्शाने, कृपा कटाक्षाने तर काहींना नुसत्या शब्दानेही आध्यात्मिक क्षेत्रात उच्च स्थिती प्राप्त झाली. त्याचप्रमाणे महाराजांनी ज्यांना आंतरिक प्रेरणा देऊन कृपा करून त्यांचेकडून महान कार्य करून घेतली. अशाच सेवेतून कृपा प्राप्त झालेल्या भक्तावर म्हणजेच तुकाराम शेगोकार यांचेवर लिहिताना त्यांच्या भावपूर्ण सेवेला विसरणे शक्य नाही. त्यांनी त्या काळी महाराजांच्या समक्ष पंथाचा परिसर आरशाप्रमाणे स्वच्छ ठेवला होता. तसाच आज महाराजांचे सेवेकरी आपल्या सेवेत प्राण ओतून हा असमंत सेवेने सुगंधित करत आहेत. या भाग्यवंतांना आज एवढ्या वर्षांनंतर आम्ही पाहतो तेव्हा त्यांच्यात आम्हास तुकाराम शेगोकार यांचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. हे सेवेचे सूत तेव्हापासून आजपर्यंत पवित्र, अखंडित, भावपूर्ण आणि अभेद अशा भावभक्तीने गंधित झालेले आहे. जळमटलेल्या मनाला, गलथान आणि मरगळलेल्या मनाला उत्साहित करण्यास, प्रेरणा देण्यास आणि अंतःकरणात सेवेचे महत्त्व प्रस्थापित करण्यास श्री गजानन महाराज संस्थांचे महत्त्व दिलेले आहे. या महायज्ञात सर्वस्वाचा त्याग करणारे, समर्पण करणारे, येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या भक्तीचे संगोपन, वर्धन कसे होईल यासाठी स्वतःस वाहून घेणारे महाराजांचे हे सेवेकरी, त्यांचे हे सेवाकार्य तळागाळातील लोकांपर्यंत कसे पोचेल आणि त्याद्वारे त्यांचे आत्मकल्याण कसे होईल या सर्व बाबींची काळजी वाहणारी ही तुमच्या आमच्यातीलच माणसे पाहिली की आम्ही किती करंटे, कृपण, कर्महीन आहोत हा भेद मनाला होरपळून काढतो. तुकाराम शेगोकार यांच्याप्रमाणे कोणतीही का होईना आपल्या हातून सेवा घडलीच पाहिजे असा संकल्प मनात ध्वनित होतो. खरोखरच या सामान्य, गरीब आणि अज्ञानी अशा भक्तास महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आणि त्या आधारे त्यांच्या जीवनाचे सोने झाले, तेही सेवाभावामुळेच. म्हणूनच सेवा कोणतीही करा, मात्र ती महाराजांपर्यंत कशी पोचेल याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. मनाचा भाव, पावित्र्य
निरपेक्षता कशी वृद्धिंगत होईल हे जीवापाड जोपासणे महत्त्वाचे आहे. आपल्या सेवेला व्यावहारिक, भौतिक व प्रापंचिक फाटे कसे फुटणार नाहीत, आपली सेवा कशी सफल होईल एवढे लक्ष समोर ठेवावे. सेवा करताना अंगात दांभिकपणा शिरेल, अहंकार फुगेल, स्वार्थ मनाला चकवेल, पण आपण जर याला बळी पडलो तर मग आपली धडगत नाही म्हणूनच समजावे. आपण सेवा कशी करतो हे इतरांना कळत नसले तरी महाराजांना असंख्य डोळे आहेत. ते सर्व काही पाहतात. ते पक्के समजावे आणि आपली सेवा शतगुणी कशी होईल हा प्रयत्न करावा. सेवेच्या नावाखाली अवडंबर माजवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्या जीवनाचे सारे लक्ष लाथाडण्यासारखे होईल. सेवा तर नासेलच व जीवनही नासायला सुरुवात होईल असे म्हणण्यास हरकत नाही. हे सेवेत घुसळणारे बुद्धिचातुर्य त्यावेळेपुरते बरे वाटेल, सुखकर वाटेल, पण पुढे ते किती क्षणभंगूर आणि तुच्छ श्रेणीचे तसेच आत्मघातकी होते हे कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत सेवेत कोणतेही चातुर्य नको, अवडंब नको, स्वार्थ तर नकोच. सेवा कशी कल्याणकारी होते याचे उदाहरण म्हणजे तुकाराम शेगोकार. त्यांनी शुद्ध भावाने सेवा केली. महाराजांच्या एका सेवकाचे म्हणणे त्यांना पटले आणि आपली सेवा सुरू केली. ते तुकारामासी मानवले, झाडणे त्याने सुरू केले, अवघ्या मठास ठेविले, स्वच्छतेने आरशापरी. ऐशी 14 वर्षे झाली. तुकारामाची सेवा भली. तरी गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून छरा पडला गळून, जैसी काती भोकरातून दाबता सुटे आणठोळी, तशी साच येथे झाले. छरा पडता थांबले, दुखावयाचे मस्तक भले, ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची. प्रचिती विण कवणाची परमार्थी न निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर. संत सेवा महाथोर हे भाविक जाणती. 14 वर्षांनंतर एक दिवस आवार झाडता झाडता कानातून छरा गळून पडला. इतके वर्ष डोक्यात असलेला हा छरा हा काही साधारण वेदनेचा नाही. हा अनुभव अतिशय प्रचंड वेदनेचा होता. साध्या डोकेदुखीमुळे आपण घर डोक्यावर घेतो, चिडतो, रागवतो. यावरूनच सर्वांनी कल्पना केलेली बरी. तुकारामांना हे किती सोसावं लागलं असेल. त्यांनी 14 वर्षेपर्यंत आपली निष्ठा शाबूत ठेवली. यालाच म्हणतात निष्ठावंत भक्त, खरा भक्त आणि खरी भक्ती. आपले सेवेबाबत किंवा भक्तीबाबत तुकाराम शेगोकारांसारखे होत नाही. याचे कारण आपली भक्ती आणि श्रद्धा कच्ची आहे. ही भक्ती कच्ची आहे याचा अर्थ त्यामागे आपला स्वार्थ आहे. आपल्या स्वार्थाला अबाधित ठेवून भक्ती करणे, सेवा करणे हे आम्हाला जमते. निरपेक्ष सेवा करणे आपल्याला जमत नाही. महाराजांच्या सेवेत म्हणा किंवा कोणत्याही सेवेत आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळे व्हायला बघतो. पण हे पिवळेपण खरे नसते, टिकाऊ नसते. आपली सेवा इतकी क्षुद्र असते की आपल्या गरजांनी, मागण्यांनी ती सेवा, भक्ती पराभूत करण्यास कारणीभूत ठरते. सेवेला कोणत्याही लालसेचा रोग नको. ज्या सेवेत अपेक्षांची, वासनांची, अवास्तव स्वप्नांची चेंगराचेंगरी आहे तिथे सेवा जास्त काळ टिकू शकत नाही. भक्ती फार काळ जगू शकत नाही. तुकाराम शेगोकार हे महाराजांवर निष्ठा ठेवून एवढ्या दुःखातही सेवेमध्ये खंड पडू देत नव्हते. त्यांच्या सेवेला अपेक्षांचा संसर्ग नव्हता हे स्पष्ट होते. त्यांनी निरपेक्ष सेवा केली. त्याचे प्रत्यंतर म्हणजे तो 14 वर्षांचा काळ होय. त्यांच्या सेवेत यातना आड आली नाही, गरिबी आड आली नाही, दुःख निवारले जात नाही, मग सेवा कशाला हा संशय देखील त्यांच्या बुद्धीला निर्माण झाला नाही. तसे जर झाले असतं तर एवढी दीर्घकाळ सेवा घडणं संभव नव्हतं. म्हणूनच म्हणावेसे वाटते की सेवा करावी तर तुकाराम शेगोकार यांच्यासारखी. सेवेचे मूल्य केले जाऊ शकत नाही, आकारले जाऊ शकत नाही. सेवेत न मागताच मिळणारे सामर्थ्य ते मात्र आपल्या सेवेच्या दर्जावर निर्भर असते. सेवा किती शुद्ध, भावपूर्ण आणि उद्देश किती उदात्त आहे त्यावर हा कृपेचा प्रकार आधारित आहे. म्हणूनच महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर श्रद्धा आणि सबुरी हे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. प्रत्येकाने सेवा करताना तुकाराम शेगोकार यांच्यासारखी सेवा सफल करण्याचा प्रयत्न करावा. संकटे येतील, दुःखे येतील, पण ती आपली परीक्षा आहे असे समजून
आपल्या सेवेस आपणच खोटे ठरू नये. जगात संत सेवेसारखा दुसरा कोणताही उत्तम उपाय नाही. प्रारब्धानुसार जे जे दुःख प्राप्त झाले असेल ते भोगत असता आपले कर्म दुबळे पडू देऊ नये. आपण ज्या ज्या क्षेत्रात जेथे जेथे सेवा करीत असू तेथे तेथे आपण सेवेचा भाव कसा दृढ होईल, निरपेक्ष वृत्तीने सेवा कशी करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. सेवेत दंभ शिरू देऊ नये. दंभाने स्वतःचाच घात होतो हे लक्षात ठेवावे. महाराजांना कोणत्याही गोष्टीत दंभ नको, ढोंग नको. ज्याचे अंतकरण साधे आणि सरळ असेल त्याचेवर महाराजांची जास्त कृपा होते. तो महाराजांचा आवडता होतो. संत सेवा करताना ही सेवेची बीजे कशी जोमदारपणे अंकुरित होतील त्या दृष्टीने पाहणे जरुरी आहे. सेवा ही सर्वोच्च साधन आहे. पूजा भक्ती आहे, जिच्याद्वारे जीवनाचे तर सोने होतेच, शिवाय मोक्षाचा मार्ग देखील मोकळा होतो. ज्ञानेश्वरीतील एक ओवी आहे, जो ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा द्वारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा वोळगेनी. संतसेवा ही मोक्षाची ठेव आहे. ह्या सेवेद्वारे संतांची कृपा प्राप्त होते. संत सेवेत अंतकण शुद्धी आपोआपच होते आणि ईश्वराचे दर्शन कृपा प्राप्त होते. तुकाराम शेगोकार यांची सेवा फार श्रेष्ठ आहे. त्या सेवेला शब्दात बांधता येणं केवळ अशक्य आहे. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.